आपण सध्या जे काही चित्रामध्ये पाहत आहात, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हा मोठा खड्डा जो आहे तो एका पुलावरचा हा खड्डा आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा पारदर्शक खड्डा जो आहे तो या पुलावर पडलेला आहे। महालक्ष्मी मंदिराच्या अगदीच जवळ असलेला हा खड्डा 15 ते 20 गाड्यांना अपघातासाठी कारण ठरलेला आहे। NH48 या महामार्गावर हा खड्डा महालक्ष्मी मंदिराच्या अगदी जवळच पुलावर हा खड्डा पडलेला आहे। याच भागामध्ये राहणारे युवक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत। काय सांगाल, 2 दिवसापूर्वी हा जो खड्डा आहे पडला होता आणि यामध्ये 15 ते 20 वाहनं आदळल्याची बातमी समोर आली होती। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती होती? 3 दिवसापूर्वी ह्या ठिकाणी एक खड्डा पडला होता, त्याच्यातनं सळिये बाहेर आले होते आणि त्या सळियाच्या त्या खड्ड्यातनं गाड्या जाऊन जवळपास 20 ते 25 गाड्या ह्या पंक्चर झाल्या होत्या। पंक्चरच नाही तर त्यांचे टायरसुद्धा फुटले होते। मोठ्या प्रमाणात त्या गाड्यांचे नुकसान झालं होतं आणि त्यानंतर त्या NHच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकून त्यामध्ये खड्डा पुरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दावा असा केला की हा चांगल्या प्रतीचा माल आहे, आता खड्डा पडणार नाही। परंतु लगेचच 2 दिवसात पुन्हा ते खड्डा पडला आणि खड्डा पडून मोठं भगदाड पडलं। जे कॉन्क्रीटचा माल होता तो पूर्ण खाली पडला, ब्रिजच्या खाली पडला। सुदैवाने ब्रिज खाली कोणते माणूस नव्हतं किंवा गाडी नव्हती, नाहीतर तिथे जर एखादा माणूस असता, व्यक्ती असती तर त्या डोक्याला लागून किंवा याला लागून मोठं नुकसान होण्याची शक्यता होती, जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता होती। तर मी प्रशासनाला एवढेच सांगेन का तुम्ही ज्या पद्धतीने खड्डे बुजवता किंवा हे करता, चांगल्या प्रतीचा माल वापरा आणि कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित हे करून हे जवळपास 3 महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हा ब्रिजवरती डांबरीकरण केलं आहे आणि 3 महिन्यात हे खड्डा पडला आहे। 3-4 दिवसात पावसाळ्यात ही हालत ब्रिजची होत असेल तर भविष्यात पावसाळा अजून मोठा आहे, 3-4 महिने आहेत, तर ह्या ब्रिज खसू शकतो आणि कोसळू शकतो। तसंच ह्या परिसरात महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे। येणाऱ्या भाविकांची वर्दळी ब्रिज खालून असते। विद्यार्थी आहेत, आश्रमशाळा एका साईडने आहेत, विद्यार्थी जे आहेत ते ब्रिज खालूनच जात असतात आणि तुम्ही जर अशा प्रकारे काम करत असाल तर एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा एखाद्या भाविकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करता का किंवा नागरिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही रोज चांगल्या क्वालिटीचा माल वापरून चांगलं जर केलं असतं तर हे एवढं घडलं नसतं। मी प्रशासनाला एकच विनंती करतो की ह्या ब्रिजची तपासणी करून, टेक्निकल तपासणी करून ह्या ब्रिज वाहतुकीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे, त्यानंतरच हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करावा आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ते NHचे अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। तर नक्कीच आपण स्थानिक नागरिकांकडून या संदर्भात जी माहिती आहे पूर्णतः माहिती घेतलेली आहे। साधारण 620 करोड इतका खर्च करून या महामार्गाची जी बांधणी होती ती करण्यात आलेली होती आणि आपण आता सध्याचं चित्र पाहू शकत असाल की कशा पद्धतीने हे भगदाड जे आहे ते अतिशय पारदर्शक अशा पद्धतीने आपण पाहू शकत असाल। पुलावर सध्या मी आहे, पारदर्शक असा हा खड्डा त्या ठिकाणी पडलेला आहे। एकंदरीतच या महामार्गाची पाहणी करणारे अधिकारी असतील किंवा या रस्त्याचं ज्यांनी बांधकाम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील, या सर्वांनी लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचं ठरवलं आहे का, असा आरोप सध्या स्थानिकांकडून करण्यात येत आहे। आपण पाहू शकत असाल मुंबई महामार्ग, मुंबई अहमदाबाद महामार्ग याला आपण म्हणतो। अगदी महालक्ष्मी मंदिर जे आहे ते इथून जवळच असल्या कारणाने या रस्त्यावर कमालीची वर्दळ जी आहे ती होत असते। प्रशासन अशाच पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळणार आहे का, असा प्रश्न सध्या स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करू। त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क।